हॅलो गाईज, आजचा आमचा तिसरा ब्लॉग आहे, डे 3. तर आज आम्ही आहोत आजबी यांच्या घरी. आजबी आपण कुठं आहोत आज? राधानगरीमध्ये. तर गाईज आमची सगळ्यांची मॉर्निंग झालेली आहे. याचे तोंडावर 12 वाजलेत. 12 वाजवलेत. मुकनाटच्या पप्पांना डायरेक्ट पर्सनलला जाणार आणि भाई काल फुल ऑन फायर. नुसता असं होता, जो पण नुसता असं होता. काय होता काय माहिती, त्याच्या स्वप्नात आली होती का काय. तर स्वप्नात आली पूरपरी त्याच्या. किरण काय. तर गाईच आता आम्ही जाऊ. एक इथं देवस्थान आहे, तिथं बाळूमामांची पालखी आलेली आहे, तिथं जाऊ आम्ही, दर्शन घेऊ आणि निघू चहा नाश्ता करायला. तर गाईज नंतर भेटू. राहुलचा कुठला तरी बोचाचा धागा निघलेला आहे. अरे पॅन्टीचा धागा निघले. बघ ना, ते पॅन्ट नीट घे ना, तुझ्या डोळ्यात घुसायचं लागल. राहू धाराले म्हणजे सगळे धागा ते नको काढू दे. जुडिओ का माले हो. जुडिओला भेटला नाही भेटला. काय बोलतोय, जुडिओ मध्ये विंटर कलेक्शन मला फक्त ते व्हाईट वाला भेटलं, हे नाही भेटलं. मग विंटर कलेक्शन अपडेट नव्हता झाला कदाचित. मागच्या वर्षी घेतलं. सांग ना. अशा माझ्या दोन तुझा यो माझ्या दाखव पिकलेलं केस. गाईज 18 वर्षाचा पण नाही झाला तरी केस पिकले झाले. तर गाईज तुम्ही कमेंट करून सांगा याचा वय किती असेल. गाईज उमरांचा फोटो काढताना किरण काय बोलशील यांच्याबद्दल. उमराचा फोटो काढतात ते. आपण कुठे जाणार आहे. किरणच्या घरी. हे आजचा स्टेशन किरणच्या घरी बेलापूरला. काहीच असं तुम्हाला वाटते पण होणार नाही. उद्या आम्ही जाऊ. जाऊ तू येऊ नकोस. आजच जाऊ. आजच रातभर शांत बसलाय. बेलापूर मध्ये पोहोचल्यानंतर फादरने फोन केला तर नको येऊ. कोणची का आम्ही तुझी मारू. आम्हाला माहिती, मग तुला स्पॉन्सर व्हायला लागल दुसऱ्याला. काय स्पॉन्सर. हा मग तर गाईज यो बोललेला आहे नेक्स्ट ट्रिपला 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा काढेल. आता आपल्याकडे आताच्या ट्रिपला उज्जैनला काढू ना. उज्जैनला काय तो प्लॅन होणार 4 वर्षानंतर सक्सेस. हे मोरे भाईने कबूल केले का पुढच्या ट्रिपला तो 2-3 हजार रुपये एक्स्ट्रा देणार आहे. पण आज चला. आज ऋषाभाई कार्यक्रम. आज कार्यक्रम आहे. आज तो मरतोय. आज शोर नाही त्याला. 5 पर्यंत पोहोचवतो तुला. 10 पर्यंत काही टेन्शन नाही मला. न वाढवू नको तू. काहीतरी रस्त्यात काढू. तुला सोडून आम्ही रिटर्न येणार आहे. गाईज चाय पितो. चार्जरची केबल वगैरे घेतली तरी मी पवित्र असतो. ते नको. आजबे शेट ते कुठे. आजबे शेट नाही 120 आहेत ना. मी त्याला मारतो. आजबे यांचा राजवाडा. किरण शेट मुकनर. आईच टाटा बाय बाय. सी यू. तू इथंच राहा, इथंच लगीन कर. गाईज याला दिला डच्चू. याला देतला घरनं डच्चू. तर गाईज निघलो आम्ही आता. संध्याकाळला काय दिसणार आहे. नाही लेफ्ट. आता आम्ही आलो पायाभराला. गाणे बिणे चालू आहेत, कॉपीराईट येईल म्हणून ब्लॉग जरा बंद करतो.
बघू शकता तुम्ही बाळू मामांची मेंढर. त्याच बोलतात ना बरोबर आहे, तुझं काय चुकत नाही. मी कसा किंग येणार तुझ्यावर मी आहे म्हणून तूच चुकत नाही. तू ये म्हणून टेन्शन आहे म्हणा. तर गाईज कोल्हापुरी स्पेशल वडापाव. दरवाजा नाही लागला तीनच घे. ऊसाच्या कारखान्यामध्ये आलेले आहेत. इथला आपली पब्लिक सिटीत तशी आहे ना, जाईल तिथं ओळख. तर मालक बोलला का बा कारखान्यात तरी लक्ष द्या आमच्या, जरासा बघा जा. काय ऋषी मालक बोलला आमच्या कारखान्यात जरा भेट द्या. काय बोला जा जरा धंदा बसेल ना. हा ओळख होईल जरा. म्हणून आता आम्ही कारखान्यात साखरेची मंदी चाललाय, त्यामुळे मला तुम्ही व्हिजिट करून या. म्हणजे जरा इंटरनॅशनल मार्केटमध्ये आमची ओळख होईल. आपल्याला किती फोन आलो कोल्हापूरमध्ये आलो होता? 27 फोन आले. या भेटायला या फोन उचललाय आपण. ही माझी फॅक्टरी. ही नवीन खरेदी आहे आपली आता. नवीन खरेदी आपली आहे. ओके बॉस. आपला इंटरेन वजन चेक केलं जातं. हे नाही ते घेतल्या ते कॅम्प्युटर ऑटोमॅटिक आहे, तिथं हाताने काय करायचं नाही. कमी ना असा वजन घेतात तिथं. नाही रे गाईज या बैलांचं लय हाल होतात. ऋषा हे ऋषा या बैलांचं खूप हाल होतात. तर आपण आता इंजिनियर आलेलो आहोत तिथं. मी इथं टाकणार आहे, आदेश देणार आहे यांना की पहिलं काढून टाका आणि बैलांचं मालक पसंत करा. बोल हे चला चला. गाईज बघू शकतो ऊसाच्या गाड्या. आणि हा ग्राइंडर आहे. गाईज बघू शकता तुम्ही आता कशा प्रकारे उचलला जातो. बॉयलर तर गाईज बॉयलर हे सगळं ऑटोमॅटिक होत आहे. इथं ऑटोमॅटिक टाकून डायरेक्ट जेवढा लागेल तेवढा रावलिया ए सांग चल आता. हा हे बॉयलर म्हणजे आग लावली जाते आणि त्यातून जी स्टीम निघते, त्यातून वीज निर्माण होते. गाईज इथनं आग दिसतं का तुम्हाला? हा गाईज आता वरती चाललो. मोबाईल पारला ना रावलिया कार्यक्रम. तर गाईज मली त्या साईडला बनवलं जातं. बघ्याच वरनं पडतोय त्याचं हे आपली ही हवा आहे. ग्रामपंचायत ओढून घ्यायची येताना मिनिटं बघेल राम पडतोय आणि त्याला हवा लागल्यामुळे ते पेट घेतात. दोन आहे 20 मेगावॅट आणि 10 मेगावॅट सेपरेट आहे. 29 मेगावॅट. हो कारखाना आमचा 21 मेगावॅट चालतो. 51 नाही सगळे 5 किंवा 6 मेगावॅट टोटल कारखाना लागले.
आम्ही कमी लोणचं ठेवतो आणि आतच स्टीम देतो. त्याचं पाणी वापरतो म्हणून कुकर विकण्यापेक्षा पाणी निघतं घेतच बरं. त्याला कसं रॉ वॉटर घ्यायला लागतं. म्हणजे रॉ वॉटर नाही कमी झालं तर बियम तिखट पाणी घेतो. ताजं पाणी चालतं. गावठी स्टीमच्या भांड्याने लागते आज रस वगैरे फळ त्याचं परत कंडेन्सर पाणी म्हणून आम्ही तो त्याने 100 ते 110 डिग्री सेंटीग्रेड गरम असतं. चुलीला बॉयलर असते वॉटर ते पाणी 110 डिग्री सेंटीग्रेड असतं गरम. ते बॉयलर एकोणामध्ये घेऊन 180 ते 170 डिग्री गरम होतं. ते परत ड्रममध्ये येतं. ही एअर जे आहे ते गॅसेसचं जातं. त्या गॅसेस त्या कॉइली येतं पाणी असते त्या कॉइलीमध्ये कंडेन्सर पाणी जे वापरतात हां पाणी जे असतं. बघू शकता सर्किट डायग्राम. बाजू कमी करा. बघू शकता तुम्ही साखर. प्रॉपर साखर झालेली रेडी. भरून घे म्हणजे विचार करते की आम्ही फायनली साखर रेडी होऊन पॅकिंग 50 किलोची एक पिशवी होतं. आता आम्ही निघलो कारखान्यामधून. शेटला भेट दिली आम्ही. काय मोर शेट घोडाही लाडवा. तर गाईज पुरं आमचा डेस्टिनेशन अजून फिक्स नाही. तिथं पोचल्यावर सांगतो कुठं पोचलो ते. काय ऋषभ आहे. ओके. गावाला आता नाही स्कॅन झाली. आवडा मुंबईवर मारला आहे गावाला. नंबर तिथं आला नाही पाठीवर. दिसत नाही. तुम्ही किंग मेकर. तर आता आम्ही आमच्या किरण शेठ यांना इथून साताऱ्यावरून घरी पाठवतो कारण की त्यांचा काहीतरी इश्यू झालेला आहे. गावाला जायचं उद्या सकाळ सकाळी लवकर. उद्या सकाळ सकाळीच गावाला जायचं. किरण शेठ गेलेला आहे. आपल्या मागे होती गाडी. तो किरणला भंगीला किरणनी आम्हाला जागा दिला. आता आम्ही काय आम्ही एन्जॉय करणार. आम्ही शील करणार. आता आपण मोकळे ना. हा हो. मला पनवेलपर्यंत सोडा. 180 रुपयात गेला असेल देऊन महाराष्ट्र मंडळ. काय म्हणतो 180 काय जरा खाजो आले. 250 रुपये. आपल्या 5 जणांना काही कामं नाही. पहिला त्याला याला गाईज आता आम्ही डबल बसतो महाबळेश्वर. आता आम्ही थांबलो जेवायला इथं.
गाईस बघू शकता इथली फेमस डिश आहे काय मोरे आमल्या फ्राय लोकलचे आहे. असं आपण किती खातो टाकरे मला उडान दिसायला लागले हॉटेलचा बिल आलेला आहे मी निघालो खाऊ सगळं राहुल्या पेमेंट रावल्या पेमेंट मार तो बिल ऋषा बिल दे ना याला फुकट खातो का हे ऋषा अरे बिल दे ना बिल बिल रावले बिल सद्गुरूला पाठवा आता हसा बिल सद्गुरूला पाठवा एका बाजूला दाबून सांगतो पहिलं रात्री पप्पाला फोन करून सांगणार होतो आज येत नाही उद्या येतो पप्पाचा फोन आहे रात्रीचं निघू नका गाईज बघू शकता फिरासाठी काम चोरला डेरिंग पैसा बोलतोय भिवंडी किंग आता बघा हागायची सोय करा आता जेवण वगैरे झालेलं आहे ना आम्ही आता निघतो थेट महाबळेश्वरला जायला गाईज काय रावले शेट निवांत आता निवांत जाणार आम्ही तर गाईज बघू शकता किती धुका पडलेला आहे फॉग काहीच काहीच दिसत नाही टेल लाईट बघ कुठली फॉर्च्युनर अरे आपलीच आहे गाडी जापनीज कंपनी रावले बाबा आपलीच काय रावले Guys, we are now going to Mahabaleshwar market. Our Dada is heavy driver. Now, heavy driver, we are going. नको कॉपीराइट आहे त्यांचा प्रमोशन होईल भाई इंग्लिश ब्लॉगर आरमुटे जुईनगरचा वांडर भिवंडी किंग नाही यो वाशीचा महानगरपालिका मागचा बंजारा आहे कुठे मी बसतो कुठे भिवंडीचा गौंडी त्याला नाही घेतलं कोणला त्याला नाही घेतलं हा गाईज तुम्ही जर कधी महाबळेश्वर मध्ये आला तर भाईच्या दुकानाला या विजिट द्या दुकानाचं नाव काय दादा मिनी चिकी एक नंबर गाई चिकी भेटणं मिनी खाली चिकी आहे ना आहे गाईज एक नंबर चिकी भेटत ला जॉब शेंगदाणा खायला म्हणजे एकदम कुरकुरीत लागतं तर गाईज आपण आता मार्केटमध्ये गेल्यावर भेटू गाईज आता आम्ही मेन मार्केट मध्ये पोहोचलो आहोत वी आर नाव इन मेन मार्केट ऑफ महाबळेश्वर तर गाईज याची आवडली तर गाईज आता हे ऋषा तुझी बायको बघ
हे गाईस शकीला ऋषा, अरे तुझी बायको भेटली तिथं. बघू शकता महाबळेश्वरचा मार्केट. बदाम शेक तुला काय मॅक्सी बिक्सी पाहिजे असली तर घेऊन टाक. नाही तिथं आपण लावू ना टुंग. वी आर लुकिंग फेस गाईज, वी आर लुकिंग फेस गाईज. आम्ही आता जस्ट फेस बघला. काय ऋषा, या फेस बद्दल तुझा काय विचार आहे? इंस्टाग्राम वरती ते रील आहे बघ, फेस वाली डिश आहे कोणती तरी. हा हो, खायचा फेस. खायचा फेस आहे गाईज. फेस नाराम आहे गाईज. बघू शकता फेस गाईज, फेस. वी आर लुकिंग. राहुल ओबेरॉय. राहुल ओबेरॉय त्याचं काय होतं तिकडे? कोणता? राघव शास्त्री. गाईज मिस्टर अंबानी. गाईज आपली गाडी मी धावाला दिली होती. रावल्याला बोललो चावी कोणच्याकडे पण देऊ नको. हा काय गाईज, आपण ब्लॉक करतो तर सगळी बघता ना आपल्याला. सेलिब्रिटी आहे भाई. बघू शकता गाईज, आम्ही 7 जण आलो होतो. त्यातनं फक्त आता मी 5 जण राहिले. 2 जणांना दिलं बसमध्ये बसून. 2 नासक कांदा निघलं बाहेर. बघू आम्ही कंटिन्यू झाला तर करू, नाही तर मग एंड करून टाकू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा आमचा लास्टचा दिवस आहे. रावल्या शेठ. आता आम्ही VIP दर्शन करू डबल. हे ऋषा इकडे. आपली 2 जण गेली तर कसं वाटलं तुला? फ्रेश आनंद, सुखमय वातावरण आहे सगळीकडे. प्लॅन पण पटपट बनताय. आता नेक्स्ट प्लॅन प्रतापगड. पायात जाणार, समोर नाही जाणार. ठाकरेनं फक्त त्यांचा अनगावगडच बघितलाय. प्रतापगड दाखवतो आमच्या इकडे कसं असतं. आणि आपल्याला बी वापरून दिला नाही. सकाळी एक तर ठेवायचं कम से कम. मला विचारलं झोपायचं ना आणखीन टाइम. मी 6ला उठलो. तर गाईज बघू शकता अशी आमची रूम होती. ऋषा आपली रूम एक्सप्लोर कर. लाईटी बिटी लाव. घरात आलेला तर गाईज बघू शकता असा हॉटेल होता आमचा. अशा विल्ला टाइप मध्ये बिल्डिंग मध्ये एंटर केल्या लेफ्ट साइडला आपली रूम आहे. 102 रूम नंबर. आत एंटर केल्या राईट साइडला एक बेड आहे आणि त्या पलीकडे एक सिंगल बेड आहे. लेफ्ट साइडला टीव्ही आहे. लाईट लाव. टाटा स्कायचा HD आणि अगर तुला आणि आतमध्ये आल्यावर समोरची बाथरूम आहे.
त्या न जाता राईट साईडला किचन बसले की आणि किचनला फ्रंटला विंडो दिली आणि लेफ्टला बेसिन आहे आणि त्यावर न दिले हा आणि कारकडे ह्याच्यात टाकून आता बाहेर डायरेक्ट बाहेर जायचं बाल्कनी आणि लगेच बाहेर लेफ्ट साईडला तो कॉक पण बंद कर. प्रीमियम बेडरूम आहे त्यात एक डबल बेड आणि एक सिंगल बेड आहे. एसी आणि डायरेक्ट एक बाल्कनी आहे. आणि डायरेक्ट एक फ्री अरे भैया इधर एक 2 टनचा एसी दिया हुआ है. विचारची का झाला आमची जेव का खाली सामान गाडीत घेऊन येतो मग मंदिरात. हा तोच स्टॉक आहे. काल आमच्या ग्रुप मधले एकाला बाजला होता. हे तो दाखवता ना रात्र तो जिंकत होता. कसं होतं मस्त दर्शन झालेलं आहे. डायरेक्ट लाईन मध्ये आपल्याला व्हीआयपी कॅरिडोर आत नेलेले आहेत. फोटो वगैरे काढून दिलेत मस्तपैकी. सगळ्या सुविधा गोष्टीत आहे. आणि महाबळेश्वरला आलं तर यांना नक्की भेट द्या. झाले विजिट करा आपल्या मंदिराच्या समोर डायरेक्ट. ते चल टाटा बाय बाय. हे चल काळजी घे. जायचा बॅक टू होम. ठाकरे बॅक टू होम. आता आम्ही पोचलो महाप्रवेशद्वार प्रतापगड. मिस यू ओमकार आसबे अँड किरण मुकनर. हॅलो गाईज, आता मला अलविदा करायचा टाइम आलेला आहे. ते आता मला इथं विसर्जित करतील. आता ह्याला आम्ही गाईज आता ह्याला आम्ही इथे फेकतो. ह्याच्या मार्गाने आम्ही आमच्या मार्गाने. ह्याला फोन करू नका. हा फक्त आता 2-3 महिने काय फोन करू नका. लय जिरली 2 दिवसात. पण काय पण म्हणा कालच्यानं प्लॅन चांगला झाला. प्लॅन तुम्ही शब्द जरा पकडू नका जरा. बरं ठीक आहे. जय महाराष्ट्र. ब्लॉग एंड तर एंड चला.